विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीतील घटक पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती, परंतु अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही आणि त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हळी या गावातील शंकर जाधव पाटील हे कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी जिवंत समाधी घेण्यासाठी ते या गावात आमरण उपोषण करत आहेत। आपण सध्या आहोत हळीमध्ये। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जवळपास 4 दिवस झाले शंकर जाधव पाटील जे आहे ते आमरण उपोषण करत आहेत आणि त्यांनी येणाऱ्या दिवसामध्ये जर कर्जमाफी नाही झाली तर जिवंत समाधी घेण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे। बाजूलाच त्या आमरण उपोषणाच्या बाजूलाच त्यांनी जिवंत समाधी घेण्यासाठी खड्डा देखील खोदला आहे। याच खड्ड्यात शंकर जाधव पाटील जे आहे ते जिवंत समाधी घेणार आहेत। सरकारनं निवडणुकीच्या दरम्यान कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, परंतु त्याची पूर्तता अद्याप देखील केली नाही। त्यामुळेच शंकर जाधव पाटील जे आहे ते या कर्जमाफीच्या मागणीसाठी जिवंत समाधी घेण्यावर ठाम आहेत। आपल्यासोबत शंकर जाधव पाटील आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि काय नेमक्या मागणीसाठी ते या ठिकाणी बसलेत आणि त्यांची नेमकी मागणी काय आहे काय सांगाल? कोणत्या मागणीसाठी आपण इथं बसलात आणि काय तुमची भूमिका आहे पुढची? नमस्कार, मी शंकर बापूराव जाधव पाटील हळी, एक शेतकरी आहे हळीतला। माझी मागण्या आहेत। मागील 6 महिन्याखाली ऑगस्टमध्ये सुद्धा मी उपोषण केलं होतं 6 दिवसाचा। ज्या की मागण्या माझ्या 6-7 मागण्या महत्त्वाच्या आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी 3 लाखापर्यंत कमीत कमी, आणि श्रावणबाळ योजनेतील जे अट आहे 21,000ची त्यामध्ये वाढ देऊन 2 लाखापर्यंत वाढवून द्यावा सरकारने। आणि जसं सरकारनं मागच्या ह्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये मुलींना मोफत शिक्षण दिलेलं आहे, त्या धर्तीवरती मुलांना सुद्धा मोफत शिक्षण द्यावं उच्च शिक्षणामध्ये, अशी ही एक मागणी आहे। आणि हळी माळेगाव बेमरातांडा हा रस्ता मागे अशोकराव चव्हाणच्या काळामध्ये जेव्हा पाटबंधारे मंत्री होते अशोकराव चव्हाण, तेव्हा त्यांनी 7 कोटीचा निधी मंजूर केलेला होता। तो निधी अद्यापर्यंत वापरण्यात आलेला नाही आणि हा आमचा रस्ता सुद्धा अद्यापर्यंत तयार करण्यात आलेला नाही। ती एक मागणी त्यामध्ये महत्त्वाची आहे। नाही, निवडणुकीच्या काळामध्ये सरकारनं काय आश्वासन दिलं होतं आणि आता त्याची पूर्तता झाली का? निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने बरेच काय आश्वासन दिले होते, त्यामध्ये बऱ्याच गोष्टीची पूर्तता झालेली नाही। त्यामध्ये कर्जमाफीचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे। सरकारनं कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये, पण त्यांनी अद्यापर्यंत काहीही केले नाही। अधिवेशनाच्या काळात सुद्धा त्यांनी त्या बाबतीवर काही निर्णय घेतलेला नाही। आणि परवा तर अजित पवार जे की आपले हे आहे फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यांनी कर्ज 31 तारखेच्या आत भरा असं सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची उदासीनता वाढलेली आहे। त्यातून कोणताही शेतकरी कधीही कुठल्याही ठिकाणी आत्महत्या करू शकतोय, आपला प्राण गमवू शकतोय। त्यामुळे मी सरकारला असं निवेदन देऊन माझं उपोषण चालू केलेलं आहे। पुढची काय भूमिका असणार? तुम्ही जिवंत समाधी घेणार असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। हो, माझा जीवन समाधी घेण्याचाच पहिला मुद्दा होता। मी 30 तारखेला जीवन समाधी घेणार होतो, पण शासनाचे काही प्रतिनिधी आणि पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी येऊन सांगितलं की सध्या रमजान आहे आणि गुढीपाडवा आहे, सणाचा दिवस आहेत, त्यामुळे प्रशासनाला कुठलाही वेळ नाही, तहसीलदारला वेळ नाही, कलेक्टरला वेळ नाही आणि आम्हाला पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा बंदोबस्ताच्या कारणामुळे अवेलेबल नाहीत आम्ही। त्यामुळे तुम्ही काही दिवस पुढे ढकला तुमचा कार्यक्रम, 15 दिवस, 8 दिवस, 20 दिवस असं मला म्हणत होते। म्हणून मी काय केलं की मला 3 दिवस जास्तीत जास्त वेळ देतो, 3 दिवस तेही मी आमरण उपोषण चालू ठेवतो आणि 3 दिवसाच्या नंतर मी 3 एप्रिलला मी जीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे असं मी त्यांना सांगितलं। बाजूलाच तुम्ही खड्डा देखील खोदलेला आहे, काय सांगाल? खड्डा मी समाधी घेण्यासाठीच खोदलेला आहे, कारण आता समाधी घ्यायचं म्हटलं तर मला खड्ड्यामध्येच बसावं लागलं किंवा मग दुसरा कोणता पर्याय असता, पण मी खड्ड्यात समाधी घ्यायचं असं ठरवलं। त्यामुळे मी माझ्या शेतामध्ये खड्डा खोदून ठेवलेला आहे आणि जर त्यांची मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा त्यांची काही मान्यता, काही पूर्तता करण्याचा प्रयत्न त्यांनी दाखवला नाही तर मी समाधी घेणार आहे। निश्चितच राज्य शासनाने जे आहे ते कर्जमाफीची घोषणा केली, परंतु कर्जमाफीची घोषणा करून सुद्धा कर्जमाफी अद्याप केली नाही। त्यामुळे शंकर जाधव पाटील हे आपल्या जिवंत समाधी घेण्यावर ठाम आहेत। संजय सूर्यवंशी, हळी, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।